2 दिवस मुंबईलाच होतो आणि मग त्यानंतर आल्यावर जे काही भाज्या होत्या त्या ॲड करून मी खिचडी बनवली होती आणि मग त्यानंतर काही भाजीच नव्हती फ्रीजमध्ये, म्हणून मग ही कांद्याची चटणीच आज बनवते शैलेशच्या टिफिनसाठी. आणि कसं शैलेश घेऊन पण आलं असतं एक दिवस अगोदर, पण त्याला वेळ झाला यायला रात्री, म्हणून त्याने काही आणलंच नाही. आता घरात काही भाज्या नसल्या तरी पण कांदा, टमॅटो, बटाटे हे असतातच. मग कधी कधी मी टमॅटो चटणी, कधी कांद्याची चटणी, कधी बटाट्याची उसळ असं काही काही बनवून देत असते, म्हणजे की असं ऑप्शन आहेत माझ्याजवळ. असं ही जी कांद्याची चटणी बनवली आहे ना, त्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण ॲड करू शकतात. मी काय ॲड केलं नाही आहे कारण शैलेशला आवडत नाही, म्हणून मी नाही ॲड केला. आणि मस्त एका साईडला मग चपात्या करून घेतल्या गरमागरम. आणि शैलेशला कांदा आवडतोच, म्हणून त्याला आवडतो. मग त्याला कधीही कांदा दिला ना, कच्चा द्या, असा शिजलेला द्या, तो आवडीने खातो. म्हणून मग मला काय प्रश्न येत नाही ही अशी चटणी बनवायला. मग पटकन इथे टिफिनची वगैरे तयारी करून घेतली, भरून घेतलं म्हणजे. मग हे सर्व झाल्यावर ना दुपारी योहानला पण भरून घेतलं. आणि मग योहान झोपल्यानंतर ना मी माझी कामं आवरायला घेतली, म्हणजे की मला खोबरं किसायचं होतं, ते पण संध्याकाळच्या जेवणासाठी. तर इथे संध्याकाळी मस्त मी फरसबीची भाजी बनवते आणि ही भाजी मला खूप आवडते. मलाच नाही तर योहानला सुद्धा खूप आवडते. आणि तो फक्त असंच हाताने उचलून खातो, जसं आपण भेंडीची बी बनवते ना तशी त्याला ही पण भाजी खूप आवडते. आणि मग त्याचकरिता मी अशी साधं सिंपल पद्धतीने बनवली ना की तो आवडीने खातो, म्हणून तशीच आज बनवायला घेतली. फक्त ह्यामध्ये ना वर खोबरं ओलं टाकलं ना की ही भाजी ना अजून मस्त वाटते खायला. आणि ह्यामध्ये ओलं खोबरं हे ऑप्शनल नाही आहे, तुम्हाला टाकायलाच लागेल, कारण ना टाकल्यावरच तुम्हाला ह्याची चव कळते. बाकी अशी पण ही चांगली वाटत असेल, पण मी नेहमी अशाच पद्धतीने बनवते. आणि मी एका साईडला मस्त ही खीर पण बनवली होती. शैलेशला खूप मन झालेलं खायला, मला बोलत होता की मला काहीतरी मस्त खीर खायची आहे, तर बनव ना माझ्यासाठी. मग बनवली होती. आणि मग इथे मी ऑर्डरची पण तयारी करत होती मध्ये मध्ये, कारण मला तेही करायचं होतं काम आणि हेही काम करायचंच होतं. मग सर्व झाल्यावर ना ऑर्डर कंप्लीट केल्या आणि मग जेवायला बसली. तर या मग मंडळी जेवायला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.